मंडळी नमस्कार. आज विजयादशमी, दसरा, अश्विन शुद्ध दशमी आणि या दिवशी आपण सगळेच एक मोठा सण साजरा करत असतो. त्या सणाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आज दसरा आहे, म्हणजे प्रत्येक हिंदू सणामध्ये काहीतरी वाद काढलाच पाहिजे अशी माणसं विजयादशमीच्या सणात सुद्धा वाद काढत असतात. मुळात विजयादशमीचा सण आपण साजरा का करतो? त्याला विजयादशमी म्हटलंय, विजयाची दशमी असं म्हटलंय. पुराणामध्ये, इतिहासामध्ये संदर्भ असा आहे की राम रावण युद्धाच्या नंतर, युद्धाच्या दिवशी विजयादशमीच्या मुहूर्तावरच रामानं रावणावरती विजय संपादन केला होता. आता नदीचं मूळ, ऋषीचं कुळ आणि देव याच्याबाबत काही फारसं जातीपातीवर बोलू नये म्हणतात, पण तरीही मला सांगावंसं वाटतंय की भगवान श्रीरामचंद्र, क्षत्रिय कुळात जन्माला आलेले भगवान रामचंद्र ईश्वरी अवतार, आणि या भगवान रामचंद्रांनी अन्यायाचं निर्दालन करण्यासाठी, दुष्टाचा संहार करण्यासाठी आपल्या पत्नीचं हरण करणाऱ्या रावणाचा वध केला. म्हणून रावण दहनाची परंपरा विजयादशमीला सुरू झाली. आता राम क्षत्रिय आणि रावण कोण? मी ऐकलं रावण काही लोकांच्याकडून चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्र होता. मी असं ऐकलं की रावण मूळ निवासी होता. मी असं ऐकलं की रावण द्रविड होता. काय 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 होता रावण. रावण मूळ निवासी आणि आदिवासी कसा काय झाला हा प्रश्न मला या निमित्ताने पडतो. रावण आदिवासी लोकांच्या पूजनीय असेल, म्हणजे मी नाही असं म्हणत नाही, एक वर्ग असेल रावणाला आदर्श मानणारा. रावणाला आदर्श मानायला हरकत नव्हती, कारण रावणाचा जो काही पराभव झाला, प्रत्यक्ष भगवंत श्रीरामचंद्र रावणाच्या विरोधात गेले, त्याची कारणं वेगळी आहेत. पण रावण एक तपस्वी होता, रावण एक अभ्यासू होता, विद्वान होता, हे सर्व श्रुत आहे. म्हणजे रामानं रचलेलं शिवतांडव स्तोत्र आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्याच्या बऱ्याचशा आवृत्त्या देखील आता वेगवेगळ्या स्वरूपातल्या निघालेल्या. शिवतांडव स्तोत्र रचणारा रावण भगवान शिवाचा निस्सीम भक्त होता, हेही तितकंच 100% खरं आहे. आता मला प्रश्न असा पडलाय की हा रावण आदिवासी, मूळ निवासी, द्रविडी कधी झाला? रावणाच्या कुळगोत्राचा शोध घेतल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात अशी येते की रावण हा पुलत्स्य ऋषीच्या कुळातील उत्पन्न झालेला व्यक्ती. आता पुलत्स्य ऋषी वर्णानी कर्माणी ब्राह्मण. आता या कर्माणी वर्णानी ब्राह्मण असलेल्या ऋषीचा पुत्र रावण हा देखील ब्राह्मण गणला जातो. पुलत्स्य ऋषीची पत्नी ही मात्र राक्षसी होती असं पुराणात सांगितलं जातं. आता एक गोष्ट नक्की करून घ्या, रावणाचे पिता ऋषी होते, ब्राह्मण होते हे नक्की आहे. त्यांची पत्नी शूद्र, राक्षस या कुळातली होती हेही नक्की आहे. म्हणजे त्या काळामध्ये आंतरजातीय विवाहाला मान्यता होती हे देखील मान्य करावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा हे क्लिअर करा की असे आंतरजातीय विवाह यापूर्वी घडलेले आहेत, त्याचे पुराणात देखील दाखले आहेत. वर्णांतर घडत होतं हेही मान्य करा. आता पुढचा मुद्दा, आई शूद्र कुळातली होती म्हणून रावण शूद्र कुळात गेला असा ज्यांचा दावा आहे त्यांच्यासाठी सांगतो. एक उदाहरण, ताजं इथलं उदाहरण सांगतो. केज विधानसभा मतदारसंघाच्या जो आरक्षित आहे त्याच्या आमदार होत्या विमलताई नंदकिशोर मुंदडा. या विमलताई दीर्घकाळ राज्याच्या मंत्री देखील राहिलेल्या आहेत. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, दीर्घकाळ त्यांनी पद उपभोगलेलं आहे. विमलताई मुंदडा या मुंदडा परिवारात, म्हणजे माहेश्वरी परिवारात आलेल्या असल्या तरी त्या मूळच्या चर्मकार समाजातील, परभणी जिल्ह्यातल्या डॉक्टर झाल्या आणि
मुंदडांशी त्यांचं लग्न जमलं. आता मुंदडांची मूळ जात ही त्यांना मिळाली आणि मुंदडा आडनाव मिळालं. जात नाही निघाली. मुंदडा आडनाव मिळालं तरी जात नाही निघाली. पुढे त्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर दीर्घकाळ 4 टर्म सलग त्या केज विधानसभेच्या 5 टर्म आमदार झाल्या. पुढे मंत्री देखील झाल्या. या विमलमुंडांना एक मुलगा झाला, त्याचं नाव अक्षय मुंदडा. आता अक्षय नंदकिशोर मुंदडा याची जात मात्र ती झाली नाही जी विमल मुंदडांची होती. म्हणजे आईची मिळाली नाही, वडिलांची मिळाली. अक्षय नंदकिशोर मुंदडा यांची जात झाली माहेश्वरी. मग पुढे अक्षय नंदकिशोर मुंदडा यांनी एक विवाह केला, प्रेमविवाह, तो अनुसूचित जातीमधल्या मुलीशी. आणि मग पुढे नमिता अक्षय मुंदडा या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार झाल्या. म्हणजे विमल मुंदडा आई या अनुसूचित जातीमधल्या होत्या म्हणून अक्षय मुंदडांना ती जात मिळाली नाही, उलट ती वडिलांची जात मिळाली. हे आत्ता आहे ना. मग हाच निकष, खूपच अलीकडचं आणि खूपच पलीकडचं, अशी 2 उदाहरणं तुम्हाला मी सांगतोय. हाच निकष रावणासोबत नाही का लागत? म्हणजे रावण एका ऋषीचा, एका ब्राह्मणाचा पुत्र म्हणून त्याची जात ब्राह्मणच समजली जावी. का उगीच रावणाची जात बदलून त्याचं सांस्कृतिक अपहरण करण्याचा प्रयत्न होतोय? रावण खरं तर ब्राह्मणांचा, त्याला दहन केल्याचा, त्याला मारल्याचा, क्षत्रिय राजांनी मारल्याचा राग जास्तीत जास्त ब्राह्मणांना यायला हवा. पण तो अजिबात येत नाही, तो अन्य कोणाला तरी येतो. खरं आहे ना? अगदी. मला प्रश्न असा पडला की रावण नावाचं प्रतीक घ्यायचं अन्य लोकांनी आणि त्याच्यावरती राळ उठवायची, रावण आमचा आराध्य आहे असं म्हणायचं, याचं कारण काय? याचं मुख्य कारण आहे रामचरित्राला विरोध करणे. जेव्हा तुम्ही रामाच्या चरित्राला विरोध करू शकत नाही, जेव्हा तो राष्ट्रीय पातळीवरचा अभिमानाचा, सन्मानाचा विषय होऊन जातो, श्रद्धेचा विषय होऊन जातो, तेव्हा त्याला छेद देण्यासाठी त्याच कथेमध्ये कुठेतरी गडबड आणली पाहिजे. म्हणून हे सगळं आणणं चाललंय, बाकी काही नाही. म्हणजे मग रावण आमचा आराध्य होता म्हणून त्याच्या जाळायचं नाही, त्याला जाळणारा राम आम्हाला मान्य नाही, आम्ही रामाचा विरोध करतो, ह्या विषय प्रसृत करण्यासाठीच हे सगळं होत आहे. आणि जसं ते मिटकरी म्हणतात ना, जरा आवरा. देवेंद्र फडणवीसांना मिटकरीने सांगितलं होतं गोपीचंद पडळकरला आवरा. तसं आम्हाला अजित पवारांना सांगावं लागतंय की तुमच्या माणसाला आवरा. म्हणजे मी पाळीव बिळीव हा शब्द वापरत नाहीये, त्यांनी वापरला होता. तुमच्या माणसाला आवरा. आता का आवरा सांगतोय ते तुम्हाला मी बोलत असताना काही व्हिडिओ दिसतील, त्यात तुम्हाला कळेल. हा मिटकरी नावाचा माणूस रावणाच्या प्रतिमेची पूजन करतोय, तुम्हाला दिसतंय. आणि रावण हा आदिवासींची देवता आहे हे भासविण्याचा प्रयत्न करतो आहे आणि रामचरित्रावर आक्षेप व्यक्त करतो आहे. होय, ब्राह्मण असलेल्या रावणानं रामाच्या पत्नीचं अपहरण केलं. नुसतं अपहरण केलं नाही तर अहंकाराने स्वतःचा जीव गमावला. त्या रावणाच्या मृत्यूबद्दल तो ज्या जातीतला होता त्याला वाईट वाटत नाही आणि उगाचच रावणाच्या विषयी पुळका दाखवून रामचरित्रावर आक्षेप घेणाऱ्या या मिटकरीला आवरण्याची गरज आहे. त्याची भाषाही तुम्हाला ऐकवतोय. रावणाचं चरित्र ज्यांनी वाचलं असेल, म्हणजे मी शरद तांदळेंच्या कादंबरीमधून ती खरं तर प्रेरणा घेतली. त्यामध्ये रावण शिवभक्त होते. रावणाने कधी कुणाला त्रास दिल्याच्या काही घटना नाहीत, पण त्या रंगवल्या जातात. दुर्दैवानं हे फार वाईट वाटतं. आणि मी रामाची पण पूजा करतो, पण रावणाचं दहन कशा करता? शेवटी रामही देव वंदनीय आहेत आणि रावणही वंदनीय आहेत. ऐकलं? मिटकरींनी याआधी केलेली विधानं ही हिंदुत्वाच्या विरोधातली आहे, एकदम विरोधातली आहे. ती ब्राह्मणांवर अटॅक करणारी आहे.
ती ब्राह्मणांना शिव्या घालणारी आहे. मग अशा मिटकरीला ब्राह्मण रावणाचा पुळका आला कशाला? कशासाठी आला? तो रावणाचा पुळका नाही आहे, तो रामावरचा राग आहे. म्हणून हे सगळे धंदे चाललेत. तो रामावरचा राग काढण्यासाठीच मिटकरी हे करतायत. म्हणून अजित पवार या मिटकरींना आवरा, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सर्वांच्या पर्यंत हा विषय पोहोचवा. घाबरून जाण्याची गरज नाहीये, धांदरून जाण्याची गरज नाहीये. हा विषय अभिमानाने पुढे रेटलाच पाहिजे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.